माझं म्हणणं काय ताई, शेतकरी खड्ड्यात जातोय ऐकलं का, आणि 1 नंबर 2 वाला वरे जातोय, तर शेतकऱ्यानं काय करावं? दारू बंदी करा, बस बाय जगा रे हालायची ऐका. कपाशी आणि सोयाबीन भाव मिळाला का? भाव नाही मिळाला. बघितलं आमची माऊली काय म्हणतेय. तुम्हाला योजनेचा लाभ नाही मिळत का कुठल्या? काय म्हणताय? जोरात ताई, आमची माऊली जोरात बोलते तिकडून. माझं म्हणणं काय ताई, शेतकरी खड्ड्यात जातोय ऐकलं का, आणि 1 नंबर 2 वाला वरे जातोय, तर शेतकऱ्यानं काय करावं? दारू बंदी करा, बस बाय जगा रे हालायची ऐका का, बाय जगा रे हालायची, आणि दारू बंदी करा, शेतकऱ्याला मदत करा. हे शेअर टॅक्स जर आहे ना, तर हे शेतकऱ्यावरच काढता येते. मला सांगा तुम्ही कसलं पीक घेता? कपाशी आणि सोयाबीन. कपाशी आणि सोयाबीन. आता किती भाव मिळतो? आता यंदा 6,000 बिल्ला, त्याचा सुन्ना बाबडा आहे. काय म्हणताय मला समजा. शेतकरी सरा शून्यात जात आहे मतलब. एक मिनिट तुम्ही काय बोलता? हा काय 6,000 रुपये भाव मिळाला हा, आणि त्याचं काही परवडत नाही. हे नाही शून्य म्हणजे काय? जेवढं उत्पन्न जेवढा लावला तो तेवढा निघाला. अच्छा, म्हणजे तोट्यात जातोय शेतकरी. काहीच फायदा नाही शेतकऱ्याचा. मटेरियल महाग, बी महाग, औषध महाग, आणि शेतकऱ्याला काहीच नाही. त्याला रोज भाजी काम करा तरी पोट भरत लावले तेवढे निघाले नाही. हा, काय करणार शेतकऱ्याला? एक मंत्री लोक काही समजून देतात, आणि माया बाग पडी गेला देवाच्या पाण्यानं 3 लाखाचं नुकसान झालं, तरी आमच्या देवकर आपली वावरात आणला, तरी आमच्या देवकर आपण काहीच गेलं नाही. हा, काय म्हणल्या? कृषी केंद्राची बाई आणि देवकर आपला घडले बस फोटो काढत होता आम्ही. काय म्हणले? पाहिजे. मला सांगा मावशी, तुम्हाला किती भाव पाहिजे सोयाबीनला? आमले आता 20,000 असं भेटत तर काय मागू आम्हाला आता 6,000 क्विंटल, तर आमले 7-8 पाहिजे. 10,000 तरी द्या. नाही खरंच ना, शेतकऱ्याला सर बोला काय, शेतकऱ्याची घरी माती बोलायची या भारतामा. हा, सोन्याला भाव, दागदागिन्याला भाव, तुमच्या मोठ्या मोठ्या लोकांना सगळ्या गोष्टीला भाव ना. शेतकऱ्यांना काही लोटायचा वा तुम्ही येते बोलायले. दारू बंदी करा, दारू बंदी करा. बायांना गायला त्रास आहे, नवरे माणसं मरी जातात दारूवर, बाहेर काय होते. हा, आवडाडू मुलं टाकी जातात बाया, दारूच्या चोपा माणसं मरी जातात, बाया रानवून होत्या. काय करतील त्या बाया? 1500 रुपयानं 5,000 वर का कोटो भरता? बरं, आता मला कोणीतरी समजून सांगा की ताई काय काय बोलत. शांतपणे थांबा मावशी, एक मिनिट. हा सांगा. ताई साहेब, आजींचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्याला शेती परवडत नाही, तो जितकं त्याच्यामध्ये टाकतो तेवढंही निघत नाही, म्हणजे तो तोट्यात जातोय, पूर्ण खड्ड्यात जातोय. शेतमालाला भाव मिळत नाही. 6,000 रुपये शेतकऱ्याला कपाशीला भाव त्यांनी दिला. त्याचबरोबर व्यसनाधीनतेमुळे म्हणजे दारूच्या आहारी जाऊन पुरुष मंडळींचं जे नुकसान होतंय त्याचा सगळ्यात जास्त फटका घरच्या महिलांना बसतो. आजींचं हे म्हणणं आहे किंवा दारू बंदी केली पाहिजे, शेतकऱ्याला आपण तारलं पाहिजे. आणि मागच्या कालावधीमध्ये आप्पासाहेब मंत्री असताना शेतकऱ्यांना जी मदत झाली ती या सरकारच्या कालावधीत झाली नाही, असं आजींचं म्हणणं आहे. त्यांना असं विचारा की त्यांना भाव किती अपेक्षित आहे सोयाबीनला आणि कपासाला, विचारा त्यांच्या भाषेत. आजी, कपाशीला आणि सोयाबीनला किती भाव पाहिजे तुम्हाला? 10,000 सोयाबीनला आणि 12,000 कपाशीला. वा, क्या मजा आ गया. बघा ना, 10,000 रुपये सोयाबीनला आणि 12,000 रुपये कपाशीला, आणि दारूबंदी झाली पाहिजे. सगळ्यांना कपाशीचा आणि ह्याचा भाव मान्य आहे का? तर ताई, आपलं नाव सगळं मला लिहून द्या. मी तुम्हाला शब्द देते की नोव्हेंबर महिन्यामध्ये पार्लमेंट सुरू होईल. माझं पहिलं भाषण पार्लमेंटमध्ये होईल, ते तुमचं नाव घेऊन केंद्र सरकारकडून मी तुम्हाला पैसे मागायचं काम करेन.
आणि त्याचा पूर्ण पाठपुरावा मी करेन. कोणीतरी पाठवून त्यांचं नाव गाव घेऊ आणि नंबर घ्या. मोबाईल आहे का मुलाकडे? आहे का? हा, मग पोराचा नंबर द्या, मी फोन करते तुम्हाला भाषण झाल्यावर. ताई साहेब ते म्हटलं की बुवा कपाशीला भाव द्या, 1,500 नाही दिले चालते, आम्हाला त्याची गरज नाही. असं म्हणाल्या? आम्ही भाव द्या असं म्हटलं. सांगा ते. एक मिनिट आणि वसंताबाई साहेबराव सपकाळे. नाही लिहून घ्या. एक मिनिट. मावशी तुम्ही असं बोलला का? कन्फर्म करा. हा मुलगा काय म्हणतोय बघा. आजी तुम्ही असं सांगितलं ना की बुवा कपाशीला भाव द्या, आम्हाला 1,500 रुपयाची भीकची गरज नाही बुवा, असं सांगितलं ना? तसं बोलले ते किंवा हमी भाव द्या बुवा शेतीला. त्यांना स्पष्ट बोलू दे. एक मिनिट. शेतकऱ्याला तुम्ही तारा, आमले 1500ची गरज नाहीये. शेतकऱ्याला हमी भाव द्या, त्यांना 1500ची गरज नाही असं त्यांचं म्हणणं आहे. 1500 काय विधान? देवकर आप्पा या राज्यातली महिला किती स्वाभिमानी आहे ह्याचं जिवंत उदाहरण आमची ही महिला आहे.